साधारणपणे व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तरुणाईकडून गुलाबांची देवाणघेवाण, चॉकलेट, सेल्फी आणि सोशल मीडियावर माय लव्हचे स्टेटस असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण ऐतिहासिक शिरोळ नगरीत यंदा व्हॅलेंटाईन डे थोड्या वेगळ्या रंगात फुलला. शिरोळ नगरीचे सुपुत्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शिरोळ तालुका अध्यक्ष खंडेराव हिरवाडे यांनी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब नव्हे तर झाडांना पाणी आणि बसस्थानकाला झाडू अर्पण केला. राष्ट्रपुरुषांची जयंती असो, महिला दिन असो, पोलीस दिन, ज्येष्ठ नागरिक दिन, डॉक्टर दिन, मेडिसिन दिन, बाल दिन किंवा गृहरक्षक दिन, प्रत्येक वेळी प्रत्यक्ष भेटून कार्यक्रम साजरा करणारे खंडेराव हिरवाडे यांनी यंदा व्हॅलेंटाईन डे ही समाजकारणाच्या पद्धतीनं साजरा केला. शनिवारी सकाळीच त्यांनी शिरोळ येथील बसस्थानकात स्वच्छता मोहीम हाती घेतली. झाडू आणि पाण्याचा पाईप घेऊन ते बसस्थानकावर दाखल झाले. झाडांना पाणी घातलं, बैठक व्यवस्था पाण्याने स्वच्छ केली आणि बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एक वेगळा संदेश दिला. प्रेम म्हणजे केवळ व्यक्तीवर नाही तर आपल्या गावावरही असतं. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी मिश्किलपणे सांगितलं की आज व्हॅलेंटाईन डे आणि लोक आपल्या प्रेयसीला गुलाब देतात. मी माझ्या बसस्थानकाला स्वच्छता आणि झाडांना पाणी दिलं कारण माझं खरं प्रेम इथंच आहे. या प्रेममय मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते सचेतन बनसोडे यांनीही खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. जिथे खंडेराव तिथे आम्ही ही त्यांची जणू घोषणा. दोघांनी मिळून बसस्थानकातील परिसर स्वच्छ केला आणि इतकंच नव्हे तर कलेश्वर तलाव परिसरातील वृक्षांना रोज पाणी घालण्याचं, त्यांचं संवर्धन करण्याचं कार्यही ते निस्वार्थीपणे सातत्यानं करत असतात. बसस्थानकातील 65 वर्षीय स्वच्छता कर्मचारी लक्ष्मीबाई गायकवाड यांनीही या उपक्रमात मदत केली. आज काम थोडं हलकं झालं कारण साहेबांनी झाडू हातात घेतला असं त्या हसत म्हणाल्या. बसची वाट पाहणारे काही प्रवासी सुरुवातीला आश्चर्यचकित झाले. कोणाचा वाढदिवस आहे का असा प्रश्न काहींनी विचारला, पण जेव्हा समजलं की हा व्हॅलेंटाईन डेचा उपक्रम आहे तेव्हा अनेकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. एका ज्येष्ठ नागरिकाने तर विनोदाने म्हटलं की असं प्रेम सगळ्यांनी केलं तर गावच नव्हे तर देश स्वच्छ होईल. व्हॅलेंटाईन डे म्हणजे केवळ दोन व्यक्तींच्या नात्याचा उत्सव नाही तर आपल्या परिसरावर, पर्यावरणावर, समाजावर असलेल्या प्रेमाचीही अभिव्यक्ती असू शकते. हे खंडेराव हिरवाडे यांनी कृतीतून दाखवून दिलंय. शिरोळ नगरीत आज गुलाबापेक्षा झाडू आणि पाण्याच्या बादलीचीच जास्त चर्चा होती कारण इथे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आगळी वेगळी होती. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.